बायकांना तर नटायला खटायला खूपच जास्त आवडतं. तर झटपट आपण पटकन कमी प्रोडक्ट्समध्ये छान असा मेकअप कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. या टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हा टॉपिक स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. सो चला लगेच वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी मी स्किन प्रेप करून घेतलेली आहे. मॉइश्चरायझर लावलेला आहे, विटॅमिन सी सिरम लावलेला आहे आणि सनस्क्रीन लावलेला आहे. सनस्क्रीन इज मस्ट. तर सनस्क्रीन नंतर सगळ्यात आधी मी लावणार आहे ही सीसी क्रीम. नेकला विसरायचं नाहीये, नेकला सुद्धा व्यवस्थित कव्हर करायचं आहे, नाहीतर मग चेहऱ्याचा आणि नेकचा कलर वेगळा वेगळा. सीसी क्रीम लावून झालेली आहे आपली. आता आपण काय करायचं, हे जे छोटे छोटे डार्क स्पॉट्स आहेत ना, हे आपल्याला कव्हर करायचे. त्याच्यासाठी मी कन्सिलर यूज करणार आहे. जिथे जिथे असे स्पॉट्स दिसतात तुम्हाला तिथे कन्सील करायचंय, मर्ज करायचंय. तो हे जे कन्सिलर पॅलेट आहे, हाफ अँड हाफचं कन्सिलर पॅलेट आहे जे मी यूज करते. आयब्रोसाठी मी ब्राऊन पेन्सिल यूज करणार आहे. मी ब्राऊनच पेन्सिल यूज करते कारण की ब्लॅक थोडं जास्त डार्क फील देतो. ब्राऊन कसं थोडंसं नॅचरल वाटतं म्हणून. सो आयब्रोज करून झालेत आपल्याला. आईजसाठी मी हे ELF, मला माहीत नाही ब्रँडला कसं प्रोनाऊन्स करायचं, तर हा ब्रँड आहे. तर ह्याच्यामध्ये थोडेसे शिमरी शेड्स आहेत, तर त्यांनी आपण आज आईज करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये हायलायटर आहे आणि ब्लश आहे. सो हे सुद्धा आपण थोडंसं आईजसाठी यूज. सगळ्यात आधी मी हे जे फ्लिकाचं आहे ग्लो अँड ग्लो, त्याच्यातला पिंक शेड यूज करते. थोडेसे हेवियर साईडला मी आज आईज करणार आहे. नेहमी मी खूप सटल करते, पण थोडेसे आता फेस्टिवल आहे म्हणून हेवियर साईडला करते. पिंक करून झालं की हा जो ट्राय होता ह्याच्यामधलं मी एक शेड यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं शिमर आहे. ठीक आहे, हे मी कॉन्टूर यूज करते. स्विस ब्युटीचं आहे हे. ह्याच्यात एक डार्क शेड पण आहे आणि लाईट शेड पण आहे. पहिले आपण घेऊयात डार्क शेड. सो नोज कटिंग करताना आहे ना, नोजला पहिले हा असा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर चीक्स पण तुम्ही थोडेसे असे, तुम्हाला असे हायलाइट करायचे असतील तर त्याच्यानंतर जी लाइटर शेड आहे ती घ्यायची आहे आणि गॅप्स फिल करायचे. जिथे जिथे असे गॅप्स आहेत ते फिल करायचे त्या शेडने. नोजचे जे ब्राऊन लाईन्स आहेत ते अशा खालच्या बाजूने ओढायचे तुम्हाला, असे वरच्या साईडने अशी वरच्या साईडने ओढायची. आणि लक्षात ठेवा की एकाच डायरेक्शन मध्ये तुम्हाला स्पंज फिरवायचा आहे. असं करायचं नाहीये. वरच्या साईडला तर वरच्या साईडला फिरवायचं. ठीक आहे, असं आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर आता आपण अप्लाय करूया लिपस्टिक ब्लश. पण मी लायनर लावून घेणार आहे, लिप लायनर. ही लिपस्टिक लावणार आहे आज मी. मार्सची आहे, मॅट फिनिश लिपस्टिक आहे. ही डार्क शेड आहे. अगदी हलकासा लावणार आहे. मे बी मी मिक्स पण करणार आहे अजून एखादा शेड. इतकी बटरी सॉफ्ट लिपस्टिक आहे नाही. आणि मेक शुअर की थोडंसं तुम्ही आतल्या साईडला पण लावता, कारण की मग बोलताना काय होतं, ते व्हाईट व्हाईट दिसतं ना, ते छान दिसत नाही. थोडंसं आतल्या. सो आता आपण ही लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून लावूया. दोन्ही साईडला लायनर मी लावून आले. तर आता आपण मस्कारा लावूया. आता आपण लावूयात काजळ. सगळ्यात आवडते कोलोसरची काजल पेन्सिल मी यूज करते. ब्युटी स्पॉट्स आहेत ते मी डार्क करणार आहे ॲज युजुअल. नंतर कॉम्पॅक्ट पावडर लावते मी. ही मेबेलिनची आहे आणि मॅट फिनिशची आहे पावडर. त्याच्यामुळे जर का काही ऑइली दिसत असेल तुमच्या चेहरा आपला मेकअप तर तो दिसणार नाही. येस, आपला मेकअप झालेला आहे.
सिंपल पद्धतीत आपण मेकअप केला. तुम्ही पण ह्या गुढीपाडव्याला असाच मेकअप ट्राय करून बघा. खूप सोपा, झटपट होतो आणि दिसायलाही खूप जास्त छान. मेकअप लुक पण कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा. फॉलो माय इंस्टाग्राम पेज. चला भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत